आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। शिवप्रताप मल्टीस्टेट प्लस बँकिंग सेवा केंद्र। बँकेची वेळ संपली तरी तुमचं बँकिंग सुरूच। आता विट्यात लवकरच सुरू होत आहे शिवप्रताप मल्टीस्टेट प्लस बँकिंग सेवा केंद्र। बँकेच्या वेळेची चिंताच नको, कारण आता मिळणार रात्री 9 वाजेपर्यंत बँकिंग सेवा। इतकेच नाही तर शनिवार, रविवार तसेच बँकेला सुट्टी असतानाही विविध बँकिंग सुविधा आपल्या सेवेत उपलब्ध असणार आहेत। एटीएम व आधार कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे, पैसे जमा करणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे, वीज व इतर देयके भरणे, तिकीट आरक्षण, विम्याचा हप्ता भरणे, खात्याचा अल्प तपशील मिळवणे, खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, तसेच बचत खाते, मुदत ठेव, आवर्ती ठेव आणि तातडीचे सोने तारण कर्ज अशा अनेक सुविधा आता एकाच ठिकाणी। अधिक वेळ, अधिक सुविधा आणि अधिक विश्वास। शिवप्रताप मल्टीस्टेट प्लस बँकिंग सेवा केंद्राचा शुभारंभ बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे। पत्ता पंचमुखी गणपती मंदिराजवळ शालिमार ज्वेलर्सच्या शेजारी मायनी रोड विटा। अधिक माहितीसाठी संपर्क 9582837032। शिवप्रताप मल्टीस्टेट प्लस बँकिंग सेवा केंद्र, बँकिंगची सुविधा आता तुमच्या सोयीच्या वेळी। स्टार वन न्यूज वर्तमानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक अभिनंदन। खानापूर तालुका काँग्रेस कमिटी व विटे शहर काँग्रेसच्या वतीने स्टार वन न्यूज वर्तमानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खानापूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, तालुका संघटक अशोक साळुंखे आणि विटे शहर अध्यक्ष सुरेश काका पाटील यांच्या वतीने स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। ढोल ताशांचा कडकडाट, फुलांची उधळण आणि हजारो गणेश भक्तांचा एकच जयघोष। गणपती बाप्पा मोरया। सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विट्याचा राजाचे काल विटे शहरात दिमाखदार आगमन झाले। गणरायाची भव्य मूर्ती शहरात दाखल होताच प्रमुख रस्त्यांवर भाविकांची तुफान गर्दी झाली होती। तरुणाईपासून महिला, बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता तोच उत्साह आणि मनामध्ये होती बाप्पाच्या दर्शनाची आस। नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या विट्याच्या राजाच्या आगमनाने संपूर्ण विटा नगरी अक्षरशः गणेशमय झाली। फुलांच्या वर्षावात, ढोल ताशांच्या गजरात आणि मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या अस्मरणीय क्षणाचे चित्रीकरण करण्यासाठी भाविकांनी मोबाईलमध्येही हे मंगलमय क्षण कैद केले। खानापूर आटपाडीसह सांगली जिल्ह्याच्या विविध भागातून दरवर्षी लाखो भाविक विट्याच्या राजाच्या दर्शनासाठी येतात। त्यामुळे हा गणेशोत्सव केवळ उत्सव नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा भव्य सोहळा ठरतो। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।